हिंगोली जिल्ह्यामध्ये 4 दिवसापूर्वी नद्या ओढ्यांना महापूर आला आणि त्यामुळं शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। सचिन जगताप नावाचा शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याची अवस्था जर पाहिली तर मनाला प्रचंड वेदना होतील। खरं तर हा जो तरुण शेतकरी आहे, या तरुण शेतकऱ्यानं मोठं स्वप्न उराशी बाळगून शेती केलेली होती। या ठिकाणी हळद लावलेली होती, उडीद लावलेला होता। कसं झालं 4 दिवसात? 4 दिवसात होतं तर नव्हतं झालं, काहीच राहिलं नाही। सगून धरणाचे वरून गेट सुटले, एक असं सगळी नुकसान झाली आमची। लोकांचं सावकारी कर्ज झालं, लोकांना ट्रॅक्टरला उत्पन्न हे झालेले पैसे राहिले द्यायचे। हातात काय राहिले का शिल्लक? काहीच नाही राहिलं शिल्लक आमच्या हातात। फक्त आता व्यक्ती हे राहिलं शिल्लक, आता याला धरून लढायचं काम आहे फक्त। याचं काय करायचं? याचं काहीच नाही, आता सरकार पाहिजे तर काय करायचं ते। लोकांचं सावकारी कर्ज काढलेलं सरकारनं मुक्त करावं। आज पोळा सण आहे शेतकऱ्याचा आणि सणासारखा सण आहे आज। सण करावं का लढत करावं, काही करेन। लेकराला काही कपडे लत्ते घ्यायला पैसे नाही तर राहिले, काहीच राहिले नाही अजून। बैलाची पूजा गिजा चालू केली? पूजा करा, काय करावं पूजा करावं, हे असं हे आलं ना समोर संकट एवढं मोठं। आज पोळा सण आहे आणि सणाच्या दिवशी शेतकऱ्यांची अशी अवस्था झालेली आहे आणि तरुण शेतकऱ्यानं आपलं एक स्वप्न उराशी बाळगून शेती केली होती। मात्र या पुरामुळं त्याचं स्वप्न पूर्ण होत्याचं नव्हतं झालं आणि धुळीस मिळालं आहे। आता या शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी अशी मागणी हे शेतकरी सरकारकडे करू लागलेत। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।